आपल्याला बऱ्याच दिवसापासून चर्च बंद ठेवण्यात आलेले होतं. आताच चर्च उघडलेला आहे आणि आपल्या मिसा साजऱ्या होत असतात. आणि म्हणून आपला आश्रित संत फ्रान्सिस याचा सण आपण 6 तारखेला साजरा करणार आहोत. म्हणजे येत्या रविवारी आपण 8:30ची मिसा ही सणाची मिसा असेल, परंतु त्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मिसा होतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आणि 7 वाजता अशा 2 मिसा होतील. आपण बहुसंख्येने ह्या मिसांना हजर राहावं अशी आमची अपेक्षा आहे. परंतु काही आपल्यासाठी ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटींचं आपण पालन करायचं आहे. म्हणून ह्या चर्चमध्ये फक्त 200-215 लोकच आपण मिसामध्ये भाग घेऊ शकतो. दुसरी लोक खाली हॉलमध्ये बसून मिसामध्ये सहभागी होणार आहेत. आज आपल्यामध्ये फादर ब्रायन डायस हे वसईवरून गिरीज या चर्चमधून आपली तयारी करण्यासाठी, मिसा अर्पण करण्यासाठी आणि संत फ्रान्सिस हा ज्याप्रमाणे त्याचे जीवन त्यांनी परमेश्वराला समर्पण केलेलं होतं, तसं आपण देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून संत फ्रान्सिसचं अनुकरण करावं याविषयी ते आपल्याला आज प्रवचनामध्ये सांगणार आहेत. संत फ्रान्सिस झेवियर गिरीज येथील जे चर्च आहे त्याच्या चर्चच्या समोर भिंतीवर लिहिलेलं आहे, जर आपण संपूर्ण जग कमावलं आणि आपण आपला आत्मा गमावला तर त्याचा काय फायदा. खरोखरच फादर ब्रायन डायस हे त्या चर्चमध्ये काम करत आहेत. संत फ्रान्सिस विषयी लोकांना उपदेश देत असतात. ते आज आपल्याला देखील उपदेश देतील, आपल्या मनाची आणि आपल्या आत्म्याची तयारी करतील याची मला संपूर्ण जाणीव आहे. वसईवरून ते आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांचे मी तुम्हा सर्वांतर्फे पहिला प्रथम आभार मानतो आपलं आमंत्रण स्वीकारल्याबद्दल आणि ही मिसा अर्पण करण्यास त्यांना मी आवाहन करतो. आजची मिसा मॅन्युएल फर्नांडिस, पास्कोल डिकोना यांच्या आत्म्यासाठी, त्याचप्रमाणे फेलिक्स फर्नांडिस आणि मॉनिका फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संत फ्रान्सिसचे आभार मानण्यासाठी 3 व्यक्तींनी ही मिसा अर्पण केलेली आहे. या मिसामध्ये आपण करोनाग्रस्त जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी देखील आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. जे लोक त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत, जे त्यांच्या लग्नाची वार्षिक स्मृती साजरी करत आहेत, त्यांच्यासाठी आपण ह्या मिसामध्ये त्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की जेणेकरून सर्वांनाच देवाच्या प्रेमाचा, त्याच्या शांतीचा अनुभव येऊ शकेल आणि हा सण साजरा करण्यासाठी आपल्याला सर्वांना चांगली प्रेरणा मिळू शकेल. प्रस्तावना. ख्रिस्ताठाई बंधू आणि भगिनींनो, संत फ्रान्सिस झेवियर सणाच्या पहिल्या नोवेना भक्तीची पवित्र मिसा बली अर्पण करण्यासाठी उपस्थित सर्व भाविकांचे संत फ्रान्सिस झेवियर चरणी आपले सर्वांचे स्वागत. भाविकांनो, कोरोना महामारीच्या संकटामुळे अचानक आपल्या दैनंदिन जीवनात सर्वच बाबतीत व्यत्यय व खंड पडला आहे. आपल्या योजना, दैनंदिन व्यवहार, सामाजिक, आर्थिक व सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनावर गंभीर परिणाम झालेला आहे. तरी पण या संकटमयी प्रसंगी आपल्या समोर अनेक समस्या व आव्हाने यांचा सामना आपल्याला करायचा आहे. यासाठी एकमेव मार्ग म्हणजे परमेश्वराला समर्पण करणे. आध्यात्मिक शांती मिळविण्यासाठी
त्याच्या चरणाशी नम्र होणे. संत फ्रान्सिस झेवियरचे पूर्वीचे जीवन जर आपण बघितले तर संत फ्रान्सिस झेवियर सर्व सुखसोयींनी ऐश्वर्य प्राप्त झालेला माणूस होता. आपण सर्व जग मिळविले पण जर आपला आत्मा गमावला तर काय लाभ. या संत लोयोलाच्या वचनाचा संत फ्रान्सिस झेवियर यांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी हे सर्व ऐश्वर्य सोडून प्रभूला समर्पित झाले. म्हणून आज आपण प्रभू येशूच्या चरणाशी संत फ्रान्सिस झेवियर द्वारे समर्पित जीवनाची आशा बाळगूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा. थोडा वेळ शांत राहूया, आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वराकडे दयेने क्षमा मागूया. या पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून प्रार्थना करूया. पापीजनांचे तारण करण्या प्रभू राया तू अवतरला. करुणा कर प्रभू, करुणा कर प्रभू, करुणा कर प्रभू आम्हावरी. पापी अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ्याकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवागरचा. करुणा कर प्रभू, करुणा कर प्रभू, करुणा कर प्रभू आम्हावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दया दाबुनी क्षमा करो. अडापणाला शाश्वत जीवन दयाकडूनी मिळत राहू. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. ही परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, संत फ्रान्सिस झेवियरच्या सुवार्ता प्रचाराने तू अनेक राष्ट्रांना तुझ्या जवळ आणलेस. तुझ्यावर शोध ठेवणाऱ्या सर्वांना सुवार्ता प्रचाराचे कार्य करण्यासाठी त्याच्याकडून प्रेरणा व शक्ती मिळू व ख्रिस्त सभेची सतत वाढ होत राहू. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवदानावर राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. निर्मया या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे. मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून जन्मण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वरा, पहा मला बोलायचे ठाऊक नाही. मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर मला म्हणाला,
मी केवळ बाळ आहे असे म्हणू नकोस. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा आणि तुला आज्ञा करीन ते बोल. त्यास तू भिवू नकोस. तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद स्तोत्र असेल. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर. माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर. आपला प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो. माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस, कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर. आपला प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस. माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. जन्मापासून तूच माझा आधार आहेस. मातेच्या उदरातून जन्मल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस. आपला प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहे. आपला प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. जयघोष. कृपया उभे राहा. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभवर्तमानामधून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभू तुझा प्रभाव असो. प्रभूने आणखीन 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणा पुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. ज्या लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास पाठवत आहे. पहा, पैशाची थैली, झोळी किंवा वाहना घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे ह्या घरास शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरी बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर
बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावची धूळ देखील झाडून तुमची तुम्हास परत करतो. तथापि हे लक्ष ठेवा, देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. ते सोराजिनात तुझी ही केवढी दुर्दशा होणार, हे बेतसैदा तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सोर आणि सिदोन यात घडली असती, तर त्यांनी तेव्हाच गोंडपाट आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता. यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन यास सोपे जाईल. हे कफरनोहा, तो आकाशापर्यंत उच्च पदास पोहोचशील काय? तू तर अधोलोकापर्यंत उतरशील. जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो, आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या इंग्रजी उपासनेमध्ये आपण एक गायन करतो, ऑल टू जीसस आय सरेंडर. त्याचा मराठीमध्ये अनुवाद केल्यानंतर ख्रिस्त प्रभूला सर्व समर्पिन हे गायन आपण करतो. या गायनाचे शब्द खूप चांगले आहेत. ते गायन खूप मधुर वाटतं, ऐकायला बरं वाटतं, गायला बरं वाटतं. पण त्या गायना अनुरूप जगणं हे आव्हान आहे. पण प्रश्न आहे की जे आपण गातो, जे आपण शब्द उच्चारतो, तसं जगण्याची आपल्यामध्ये हिंमत आहे का, किंवा तसं जीवन आपण जगतो का? आणि म्हणून आज आपण जो विषय हाताळणार आहोत तो आहे समर्पित जीवन. संत फ्रान्सिस झेवियर याचा सोहळा साजरा करताना त्याच्या समर्पित जीवनाचं आपण उदाहरण देतो. या संताच्या नावाने सोहळा साजरा करत असताना त्या संताचा कुठला गुण माझ्या जीवनात मी अंगीकारलेला आहे, त्याच्या समर्पित जीवनामध्ये कुठली गोष्ट मला भावलेली आहे, त्याच्या समर्पित जीवनातली कुठली गोष्ट मी माझ्या जीवनात अंगीकारलेली आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे. कारण अनेक वेळेला समर्पित जीवन हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या नजरेसमोर सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे धर्मगुरूंचं जीवन, धर्मभगिनींचं जीवन. आणि आपण प्रापंचिक म्हणून ते फादरांसाठी आहे, ते सिस्टरांसाठी आहे, ते माझ्यासाठी नाही असा निकष काढतो. परंतु समर्पित जीवन फक्त फादर आणि सिस्टरांचंच आहे का? समर्पित जीवन हे प्रत्येक बाप्तिस्मा स्वीकारलेल्या व्यक्तींचं आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे ते सगळेजण परमेश्वर पित्याला समर्पित करण्यात आलेले आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा छोटा बाळ होता त्यावेळेला त्याला मंदिरात समर्पित करण्यात आलं. ही जुनी परंपरा आहे की बाळाचा जेव्हा जन्म होतो त्या जन्माच्या वेळेला त्या बाळाला देवाला अर्पण केलं जातं. अर्पण करणं म्हणजे सर्वस्वी देवाच्या हातामध्ये स्वतःला सोपवून देणं. अगदी आपण 21 तारखेला पवित्र मरियेचा मंदिरामध्ये समर्पणाचा दिवस साजरा केला. पवित्र मरियेला देखील संत जोटेम आणि संत आना यांनी समर्पित केलेलं होतं, देवाच्या चरणी तिला वाहिलेलं होतं. कशासाठी? देवाची योजना पूर्णत्वास देण्यासाठी. म्हणून प्रत्येक समर्पित जीवन जगणारी व्यक्ती यांच्या जीवनामध्ये देवाची योजना असते. आपला आशीर्वादता संत फ्रान्सिस याचं जीवन आपण जर का पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये देवाची योजना होती. अगदी प्रस्तावनेमध्ये आपण ऐकलं की त्याचं जीवन सर्व सुखसंपन्न होतं, त्याला कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. पण देवाची योजना अशी होती की त्याने वैराग्याचं जीवन जगावं. देवाची योजना अशी होती की त्याने सगळ्या गोष्टींचा त्याग करावा आणि त्याने मला अनुसरावं.
आणि म्हणून त्याने जेव्हा स्वतःचं जीवन समर्पित केलं तेव्हा त्याने स्वतःला देवावरती अवलंबून ठेवलं. आणि स्वतःला देवावरती अवलंबून ठेवणं म्हणजे स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या गुणांवरती, कलागुणांवरती अवलंबून जाणं नाही, तर सर्वस्वी देव माझी काळजी घेऊ शकतो ही आशा मनामध्ये ठेवून, ती श्रद्धा मनामध्ये दृढ करून आपलं जीवन निर्भीडपणे आणि कुठल्याही प्रकारच्या भीतीने न ग्रासता सरळ मार्गाने सत्याला धरून जगणं म्हणजे समर्पित जीवन. कारण समर्पित जीवन म्हणजे मला हे येतं, हा माझा चांगला गुण आहे, मी हे करू शकतो, त्याला समर्पित जीवन बोलता येत नाही. समर्पित जीवनामध्ये आपले कलागुण, आपली सगळी जी कुशलता आहे, कौशल्य आहेत, ही सगळ्या गोष्टी आपण देवाच्या गौरवासाठी, देवाच्या कार्यासाठी, ख्रिस्त सभेच्या उन्नतीसाठी आपण वापरायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून समर्पित जीवन हे आव्हान आहे. कारण समर्पित जीवनामध्ये त्याग आहे. समर्पित जीवनामध्ये माझ्या स्वतःच्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझ्या आवडीनिवडी मला बाजूला ठेवणं आवश्यक आहे. कारण त्या जर का मी बाजूला ठेवलं नाही तर मी देवाची योजना पूर्ण करू शकत नाही. कारण जी व्यक्ती स्वतःच्या बळावरती अवलंबून असते, स्वतःच्या कुशलतेवरती अवलंबून असते, ती व्यक्ती देवाला दुय्यम स्थान देते. आणि जी व्यक्ती देवाला दुय्यम स्थान देते ती व्यक्ती पहिल्या आज्ञेविरुद्ध पाप करते. एकच देवाला बस, मूर्तीपूजा करू नकोस. एकच देवाला भजणं म्हणजे नक्की काय की एकाच देवावरती विश्वास ठेवणं, एकाच देवावरती श्रद्धा दृढ करणं, एकाच देवावरती अवलंबून राहणं. तो देव मला सगळ्या गोष्टीतून पार नेण्यासाठी सक्षम आहे ही श्रद्धा मनामध्ये दृढ करणं म्हणजेच एकाच देवाला भजणं. पण ज्या वेळेला मी माझ्या स्वतःच्या किमतीवरती, माझ्या स्वतःच्या बळावरती अधिक अवलंबून राहतो, मी स्वतःचे गुण अधिक पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मला देवावरती दिसत नाही. देव मला संकटातून बाहेर नेऊ शकतो की नाही यावरती जेव्हा मी संशय घेतो, यावरती जेव्हा मी मनामध्ये शंका ठेवतो, त्यावेळेला मी देवाला समर्पित जीवन जगू शकत नाही. कारण देवाला समर्पित जीवन जगणं म्हणजे सर्वस्वी देवावरती अवलंबून राहणं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे पवित्र मरिया. देवदूताने तिला सांगितलं की तू देवाच्या पुत्राची आई होणार आहेस, आणि तिने सांगितलं तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि तो क्षण आहे की त्यावेळेला ती सांगते की माझ्या प्रभूने माझ्यासाठी महत्कृत्य केलेली आहेत, मी सर्वस्वी त्याच्यावरती अवलंबून आहे, पुढे काय होणार आहे मला माहित नाही, पण मी त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवते आणि मी माझं जीवन पुढे जगण्यासाठी नेटाने प्रयत्न करते. दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. गेत्सेमने बागेमध्ये असताना ते दुःख त्याला डोळ्यासमोर दिसतं, तो आक्रोश त्याला डोळ्यासमोर दिसतो, पण तो सांगतो शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरीही माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. म्हणजेच सर्व बाबतीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये देवाला प्राधान्य देणं म्हणजे समर्पित जीवन जगणं. जी व्यक्ती देवाला प्राधान्य देऊ शकत नाही ती व्यक्ती समर्पित जीवन जगू शकत नाही. जी व्यक्ती देवावरती अवलंबून नाही ती व्यक्ती स्वार्थी जीवन जगत असते, ती स्वकेंद्रित असते. ती व्यक्ती भले समाजाच्या उन्नतीचा आव्हान असेल पण ती व्यक्ती फक्त स्वतःचं हित साधण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून समर्पित जीवनामध्ये त्याग असतो. समर्पित जीवन दुसऱ्यांसाठी असतं, समर्पित जीवन देवासाठी असतं, समर्पित जीवन इतरांच्या उन्नतीसाठी असतं. म्हणून संत फ्रान्सिस झेवियर स्वतःसाठी जगला नाही, तो देवासाठी जगला, तो लोकांच्या उन्नतीसाठी जगला. लोकांना सार्वकालिक जीवन मिळावं, त्याला ख्रिस्ताची ओळख व्हावी म्हणून तो दुसऱ्यांसाठी झिजला. याला बोलतात समर्पित जीवन. आजच्या या जगामध्ये समाजामध्ये जे कार्य केलं जातं त्या कार्यामध्ये हेतू दडलेला असतो, स्वार्थ असतो. थोडं काही चांगलं करायचं, मग इलेक्शनला उभं राहायचं आणि निवडून यायचं, हा स्वार्थ असतो. आणि तरीही तेथे समर्पित जीवन असा शब्द वापरला जातो. समर्पण कोणासाठी आहे? कुठल्या प्रकारचं समर्पण आहे?
हातामध्ये सत्ता आली, अधिकार आला की समर्पित जीवनाचं काय होतं? मग ज्यांच्यासाठी समर्पित जीवन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी वेळ आहे का? ज्यांच्यासाठी मी समर्पित जीवनाचा आणतो त्यांच्या उन्नतीसाठी मी कार्य करतो का? हे सर्रासपणे देवाला आणि स्वतःला फसवणं आहे. कारण समर्पित जीवनामध्ये मनुष्य नेहमी देवाला प्रथम स्थानी ठेवतो आणि देवाच्या लोकांना दुसऱ्या स्थानी ठेवतो. तो स्वतःला विसरून जातो. ज्याप्रमाणे चंदन जे असतं, चंदनाचं लाकूड जे असतं ते झिजतं आणि दुसऱ्यांना सुगंध देतं. एखादं फूल असतं ते उमलतं आणि दुसऱ्यांना सुगंध दरवळतं, पण स्वतःसाठी ते जगत नाही. एखादं झाड असतं ते फळ देतं, पण ते स्वतः फळ खात नाही. त्याची फळं दुसरी लोक खात असतात. तरीही ते तटस्थ उभं राहतं. ऊन, वारा, पाऊस सगळ्या परिस्थितीत उभं राहतं, पण आपल्या जीवनाचं फळ दुसऱ्याला देतं. समर्पित जीवन त्याला बोलतात. की आपण आपलं स्वतःचं जीवन जगत असताना आपल्या जीवनाला आलेली फळं दुसऱ्यांच्या हितासाठी असली पाहिजे. आपलं जीवन दुसऱ्यांसाठी समर्पित असलं पाहिजे. आपलं जीवन दुसऱ्यांच्या हितासाठी असलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये जे उपेक्षित आहेत, जे गरीब आहेत, जे कनिष्ठ आहेत, या सगळ्या लोकांना आपल्याला उभारी कशी देता येईल, या लोकांना आपल्याला वर कसं आणता येईल, या लोकांना आपल्याला उन्नत कसं करता येईल, यासाठी आपलं समर्पित जीवन असलं पाहिजे. केवळ मला नाव मिळावं, माझं कुणीतरी बॅनर लावावं, माझी स्तुती करावी, माझी वाहवा करावी म्हणून समर्पित जीवनाचा आणून लोकांचं मत मिळवून नंतर लोकांना हिणवणं याला समर्पित जीवन बोलत नाहीत. आणि आपल्यासमोर आपले सगळे संत आदर्श आहेत समर्पित जीवनाचा. ते मरण पावले, आपलं स्वतःचं जीवन त्यांनी ख्रिस्तासाठी समर्पित केलं, दुसऱ्यांसाठी जगले, स्वतःसाठी काहीच केलं नाही. संत फ्रान्सिसने स्वतःसाठी प्रॉपर्टी केली नाही, स्वतःसाठी संपत्ती साठवली नाही, स्वतःसाठी बंगला बांधला नाही. हाल अपेक्षेमध्ये जीवन जगले, कठीण प्रवास केला. कोणासाठी? गरिबांसाठी, देवासाठी. आणि त्यातून त्याला एक प्रकारचं समाधान, एक प्रकारची संतुष्टी मिळालेली आहे आणि ते आनंदी होते. कारण मी माझ्या देवासाठी काहीतरी केलेलं आहे. हा मनामध्ये भाव होता, हे मनामध्ये समाधान होतं. आज जगामध्ये मनुष्य स्वतःसाठी संपत्ती साठवतो, पण त्याला अंतःकरणातून तृप्ती नाही, अंतःकरणातून तो समाधानी नाही. वणवण भटकतो, सगळ्या ठिकाणी फिरतो, पण त्याला संपत्तीमध्ये देखील रस मिळत नाही. या करोनाच्या महामारीच्या काळामध्ये संपत्ती खूप आहे, पण त्याचा आस्वाद घेता येत नाही. संपत्ती जीव वाचवू शकत नाही. मग अशा सगळ्या गोष्टींचा मला काय फायदा आहे? आपण आपलं जीवन आपल्या कुटुंबासाठी समर्पित केलेलं असतं. कुठल्या प्रकारे समर्पित केलेलं आहे? आपल्या कुटुंबाला देवाच्या योजनेअंतर्गत आपण घडवत आहोत का? आपल्या मुलाबाळांना देवाच्या शिकवणुकीनुसार घडवत आहोत का? देवावरील प्रेमात त्याला वाढवत आहोत का? कारण समर्पित जीवनामध्ये माणसाने नेहमी देवावरील प्रेमात वाढायला शिकलं पाहिजे. समर्पित जीवनामध्ये माणसाने देवावरील श्रद्धेमध्ये दृढ व्हायला शिकला पाहिजे. समर्पित जीवनामध्ये माणसाने देवावरील श्रद्धा इतरांना दिली पाहिजे. मग जर का मी हे करत नसेल तर मी कुठल्या प्रकारचं समर्पित जीवन जगत आहे? माझ्या समर्पित जीवनाचं पाचारण मला त्याचा विसर पडलेला आहे. माझ्या बाप्तिस्माच्या वेळेला नक्की काय झालेलं आहे हे मला माहीत नाही, याची मला जाणीव नाही. म्हणून मी माझ्या बाप्तिस्म्या अनुरूप जीवन जगू शकत नाही. आणि जेव्हा मी माझ्या बाप्तिस्म्या अनुरूप जीवन जगत नाही तेव्हा मी समर्पित जीवन जगू शकत नाही. आणि जेव्हा मी समर्पित जीवन जगत नाही तेव्हा मी देवाच्या योजने अंतर्गत जीवन जगत नाही. आणि जेव्हा मी देवाच्या योजनेअंतर्गत जीवन जगत नाही तेव्हा मी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगतो. त्या पवित्र मिसामध्ये आत्मपरीक्षण करूया, प्रार्थना करूया, आपला बाप्तिस्माचा दिवस आठवूया की ज्या वेळेला आपल्याला ह्या वेदीवरती अर्पण करण्यात आलेला आहे
देवाच्या चरणी आपल्याला समर्पित करण्यात आलेला आहे. आपण खरोखर आपल्या समर्पणा अनुरूप जीवन जगत आहोत का? देवाची योजना आपल्या जीवनात आपण पूर्ण करत आहोत का? किंबहुना त्या योजनेची आपल्याला जाणीव आहे का? यावरती चिंतन करूया आणि आपल्याला देखील संत फ्रान्सिस प्रमाणे प्रेरणा मिळावी आणि समर्पित जीवनाद्वारे लोकहितासाठी, देवाच्या गौरवासाठी आणि ख्रिस्त सभेच्या उन्नतीसाठी आपल्याला अधिकाधिक कार्य करता यावं म्हणून आशीर्वादपूर्वक प्रार्थना करूया. आमेन. आपली श्रद्धा आपण सर्वजण एकत्रितपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व सृष्टीचा उत्पन्न करता परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याची योगाने गर्भी समवला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंगाने त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंताचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या सर्व विनंत्या आणि आपल्या गरजा प्रभूचरणी सादर करूया. परमेश्वर दयेने त्या ऐकून आपल्या प्रार्थना उत्तरित करून आपल्याला आशीर्वादित करो म्हणून आपण कृपा मागूया. आपले उत्तर आहे, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. सर्वांनी एकत्र बोला, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपले परब्रह्म स्वामी पोप फ्रान्सिस, सर्व महागुरु, धर्मगुरु, धर्मभगिनी, धर्मबंधू व इतर प्रापंचिक सेवा व कार्य करत आहे, त्यांच्याद्वारे ख्रिस्त महासभेत समर्पणाची, सेवावृत्ताची बळकटी निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जगातील सर्व सामाजिक व राजकीय राजकर्त्यांनी निस्वार्थी भावनेने लोकांची व गरजवंतांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आजच्या या महामारी संकटमयी काळात जे लोक अखंडपणे रोग्यांची सेवा करीत आहेत, अशा सर्व सेवक, सेविका व कर्मचाऱ्यांना परमेश्वराने आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपल्या सर्वांच्या वैयक्तिक जीवनात परमेश्वराने समर्पित जीवनाचा प्रकाश पाडावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही आमच्या सर्व विनंत्याने गरजा तुझ्या चरणी सादर केलेल्या आहेत. तुझ्या इच्छेनुसार त्या पूर्ण करून आम्हाला आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. Thank you.
विश्वाच्या परमेश्वर तू सुबंधित आहे. तुझे विपद मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वी दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हाला जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुबंधित असो. हे विश्वाच्या परमेश्वर तू सुबंधित आहे. तुझे विपद मिळालेले द्राक्ष रस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्ष दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हाला आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदान प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव सदा सर्वदा होऊन आमची व त्याच्या भोवती सभेचे कल्याण हो. हे प्रभू, संत फ्रान्सिस झेवियरच्या सणाच्या शुभ दिवशी आम्ही आणलेल्या ह्या दानांचा स्वीकार कर. ख्रिस्ताच्या स्वार्थ प्रचारासाठी तो जगभर हिंडला. त्याच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा स्वार्थेचे परिणामकारक साक्षीदार बनव व आमच्या बंधू भगिनींबरोबर तुझ्या स्वर्गीय राज्यात चिरकाल आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पिता सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. संत फ्रान्सिस झेवियरच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. सर्व पवित्रांचा तू गम आहेस. हे दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले
व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावे, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिते, आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास तू आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे पवित्र शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्वजण पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु ऑसवर्ड व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमच्या तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धनिकुमारी मारिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्तासह ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण एकत्रितपणे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने सर्व पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांना शांतिवंदन करूया. जगाची पापे जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे.
जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बनविण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, मी तुझा स्वीकार करण्यास पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा माझा होईल. आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे पवित्र शरीर पवित्र रक्ताचे भोजन. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच या अति पवित्र साक्रमेंटात हजर आहेस. या जगातील सर्व गोष्टीपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतः तुझ्याशी एकरूप करीत आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, मनुष्याच्या तारणासाठी कार्य करण्याची प्रेरणा संत फ्रान्सिस झेवियरला ज्या भक्तिभावनेतून मिळाली, तीच भक्तिभावना या ख्रिस्त शरीरामुळे आमच्या अंतःकरणात निर्माण हो. ख्रिस्ती मनुष्याला योग्य असे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर व सर्वकालिक जीवन आम्हाला दान कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. संत फ्रान्सिस झेवियरची प्रार्थना. हे अत्यंत प्रेमळ आणि प्रिय संत फ्रान्सिस झेवियर, तुझ्या संगती मी ईश्वर राजाचे पूजन करते. देवाने तुझ्या हयातीत तुझवर ज्या कृपा केल्या व मृत्यूनंतर तुझा कसा गौरव केला, त्याची आठवण केली की माझे मन आनंदाने भरून येते व मी तुझ बरोबर माझ्या उपकार स्तुतीचा नजराणा त्याला वाहते. मी कृपेठायी जगावे व मरावे असा आशीर्वाद आपल्या सामर्थ्यशाली मध्यस्थीने तू मला प्राप्त करून द्यावा, म्हणून मी तुझी आग्रहाने विनंती करते. त्याचप्रमाणे या दिवसात जी कृपा मी मागत आहे ती मिळवून देण्याची मी तुला आग्रहाने प्रार्थना करते. येथे आपली विनंती करावी. पण जे मी मागते ते जर देवाच्या गौरवासाठी नसेल अथवा माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी नसेल, तर या दोह प्रीत्यर्थ जे उपयुक्त तेच तू मला मिळवून दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियामध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापियाकरिता आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे संत फ्रान्सिस झेवियर, भारताच्या व आमच्या आश्रयदात्या संता, तू आपले जीवन आमच्या तारणासाठी प्रभू येशूला अर्पण केले. खऱ्या धर्माची ओळख आम्हाला करून दिलीस. आमच्या मनात दृढ विश्वास निर्माण केलास. हे प्रेमळ संता, आम्ही पण तुझ्याच प्रमाणे ख्रिस्त शब्दाचा प्रचार करावा, म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्याच प्रमाणे आम्ही जास्तीत जास्ती देवावर प्रेम करावे
व जागतिक आणि भौतिक लोभापासून, वाईटापासून व पाप मोहापासून आम्ही दूर जावे म्हणून प्रभू येशू जवळ विनंती करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनीनो, पुन्हा मी फादर ब्रायन डायस यांचे आभार मानतो की त्याने येऊन आपल्यासाठी ही मिसा अर्पण केली. त्याचप्रमाणे आपलं जीवन संत फ्रान्सिस प्रमाणे कसं काय देवाला समर्पित करावं याविषयी त्याने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांतर्फे. उद्या ह्याच वेळेला संध्याकाळी 7 वाजता कोंकणीमध्ये मिसा अर्पण केली जाईल. प्रवचन आणि नोवेनाची प्रार्थना ही देखील कोंकणीमध्येच होणार आहे. जे कोणी देवळामध्ये जाऊ शकणार नाहीत, जाऊ शकत नाहीत, अशांसाठी ही खास मिसा आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी मोठ्या संख्येने कोंकणी मिसामध्ये नोवेनाच्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं अशी आपणास तुम्हास कळकळीची विनंती करत आहे. उद्या कोंकणीच्या मिसासाठी आणि नोवेनाची प्रार्थना अर्पण करण्यासाठी, प्रवचन देण्यासाठी फादर मायकल पिंटो हे सहारवरून इथे येणार आहेत. या चर्चमध्ये ते मिसा अर्पण करतील. त्याचप्रमाणे जे कोणी देवळामध्ये जाऊ शकणार आहेत त्यांच्यासाठी देखील देवळामध्ये मिसा असेल. आपण या टीव्हीवर किंवा आपल्या मोबाईलवर आपण ही मिसा बघू शकतो. आणि म्हणूनच जे ही मिसा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याने मदत केलेली आहे त्या सर्व टेक्निशियनचे मी आभार मानतो मनापासून की त्यांनी आपल्याला ही मिसामध्ये सहभागी होण्यासाठी, आपल्या संत फ्रान्सिस झेवियर आश्रयदाता याच्या सणाच्या निमित्ताने आध्यात्मिक तयारी करण्यासाठी त्यांनी आपल्याला उपयुक्त केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार. तुम्हाला तुमच्यावर संत फ्रान्सिसचा आशीर्वाद असावा, त्याच्या मध्यस्थीने आपलं जीवन चांगल्या रीतीने पार पाडावं आणि जीवन जगत असताना सुलभरित्या होण्यासाठी आपल्याला परमेश्वराची कृपा मिळावी अशी प्रार्थना मी आपल्या सर्वांसाठी करत आहे. थँक्यू. प्रभू तुम्हाबरोबर असो. बंधू भगिनी, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा. देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपले उत्तर असेल आमेन. संत फ्रान्सिस झेवियरचा स्मृती दिन आज आपण साजरा करीत आहोत. त्याच्या वैभवाचा व आनंदाचा कळस परमेश्वर आहे. त्याचा आशीर्वाद तुम्हावर सदैव राहो. आमेन. संतांच्या प्रार्थनेमुळे परमेश्वर तुम्हाला अनिष्टापासून सुरक्षित ठेवो. त्यांच्या पवित्र जीवनापासून परमेश्वराची व शेजाऱ्यांची सेवा करण्यास तुम्हाला प्रेरणा मिळो. आमेन. आपल्या संतांना स्वर्गात प्रवेश मिळाला आहे व ते शाश्वत जीवनाचा उपभोग घेत आहेत. ही गोष्ट परमेश्वराच्या पवित्र ख्रिस्तसभेला हर्षित करते. आपल्या सर्व समर्थ पित्याच्या निवासस्थानातील आनंदात सहभागी होण्याचे भाग्य तुम्हाला लाभो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रिय बंधू भगिनींनो, मी ही संधी घेत आहे आपले प्रमुख धर्मगुरू फादर निकलस, त्यांना सहाय्य करणारे फादर विल्फ्रेड आणि फादर ऑस्कर यांचे मी मनपूर्वक आभार मानत आहे की त्यांनी मला आज इथे आमंत्रण देऊन ही पवित्र मिसा साजरी करण्यासाठी संधी दिली. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि संत फ्रान्सिस झेवियरचा सण आपणा सर्वांना आनंदाचा आणि भाग्याचा असावा ही प्रार्थना मी सदिच्छा व्यक्त करत असताना संत फ्रान्सिसची मध्यस्थी आपणा सर्वांना नितांत लाभावी व त्याच्या मध्यस्थीने आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून परमेश्वराच्या चरणी प्रार्थनामय तुम्हा सर्वांस शुभेच्छा. God bless you and a happy feast in advance. Thank you. God bless you.